जवळ आल्या कारणाने ते गर्डर पडणं महत्वाचं आहे. म्हणून या उद्देशाने ते सगळं त्या ठिकाणी ते घडले गेले. तर मूर्ती काढताना भीम अनुयायी सगळे होते, वंदना घेतली, मूर्त्या सगळ्या काढून विहारामध्ये स्टे केल्यानंतर मग यांनी आक्रोश निर्माण केला. यांनी बरं आक्रोश तयार केला तर केला, परंतु हे बांधकाम करण्यापूर्वी तिथं आर्थिक व्यवहार झाला. स्पष्टपणे बोलतो मी, काल मीटिंगमध्ये पण तो विचारला गेला तिथे या जागेसंदर्भातला. हे जे काम ज्या बिल्डरने घेतलेलं आहे, मग शासनाकडनं मदत मिळत नाहीये, मग आपण आपली मागणी आता बिल्डरकडे टाकूया. मग बिल्डरकडे मागणी केली की आम्हाला याचा मोबदला तू द्यायचा म्हणून. मग त्यांनी काय XYZ अमाऊंट मागितली, त्याच्यापैकी पहिला हप्ता त्यांना 25 लाख रुपये देण्यात आला. मग पुढचे हप्ते आता आपल्याला मिळतायत नाही मिळतायत, कारण काम पूर्ण झाले 90%, गर्डर टाकायचं काम बाकी आहे. मग पुढचे पैसे जर नाही मिळाले आणि बिल्डर पळून गेला तर आम्ही मागणी कोणाकडे करायची. म्हणून अशा पद्धतीने लोकांना इमोशनल करायचं आणि हा प्रश्न उभा करायचा. अशाच पद्धतीचा प्रश्न 2009 रोजी अशोकनगरमध्ये घडला गेला. त्याच्यावरती सगळे आमच्या लोकांवरती गुन्हे आहेत, आजही केस चालू आहे कोर्टामध्ये. त्या केस संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा भंतेजींना म्हटलं की तुम्ही याची जबाबदारी स्वीकारा आणि चांगला वकील लावून ही केस स्टँड करून आपण यातनं मार्ग काढा. कारण आज नोकऱ्यांसाठी तिथे NOC मिळत नाही. नोकऱ्या नसल्यामुळे जवळपास अशोकनगरमध्ये बरेचसे 25 ते 30% लोक हे रिक्षा चालक आहेत. स्वतःचे रिक्षा घ्यायला गेले तर आज परमिटसाठी अर्ज केला की NOC मिळत नाही. म्हणजे त्याच्यापासून खूप लॉस झालेला आहे. मग याची पुनरावृत्ती पुन्हा घडू नये इथे, यासाठी आम्ही बंटीजींना सांगितलं की तुम्ही शांतता घ्या, मूर्त्या बाजूला घ्या आणि काम चालू द्या. शेवटी काम कुठं आहे? काम रस्त्यामध्ये नाहीये. समुद्र हायवे आहे, काकाबाबा चला इथे ऍक्सिडेंट होती, इथं विहार आहे, हा रस्ता खालून बेसमेंटला गेलेला आहे, ग्राउंडला गेलेला आहे. पण ग्राउंडच्या वर काम आहे. आपली जागा आपल्या ताब्यात आज कागद आहे. तर मग हा इश्यू करायचं कारण काय? असा हा आमचा स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विकास कामाला तुम्ही कुठेतरी खीळ घालताय, तर ही कृपया खीळ घालू नये आणि हे बंतेजींचं काम नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या ग्राउंडच्या पूर्ण अवतीभोवती सगळ्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत. मध्ये शेती आहे, इथं का नाही केली? बाजूला एक मूर्ती बसवलेली. म्हणजे या बाउंड्रीला ज्या काही मूर्त्या बसवल्या, या जागेचं राखण करण्यासाठी गौतम बुद्धाच्या मूर्त्या बसवल्यात, त्यासाठी गौतम बुद्ध आहे का? हा आमचा मुळात खरा प्रश्न आहे. बरेच वर्षापासून नाही, मी तिथं साहेब फाउंडर घेतला, कुठल्या पद्धतीने कुठल्या उद्देशाने ज्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत अशा पद्धतीचं आहे. तर मग ही नैसर्गिक विटंबना होते, मग त्याला जबाबदार कोण? भीम अनुयायी. मग जेव्हा नैसर्गिक विटंबना होते मग त्यावेळेला तुम्हाला ती चालते आणि मूर्त्या सन्मानाने अण्णा रोकडे साहेबांनी आणि भीम अनुयायांनी विहारामध्ये ठेवल्यामुळे तिची विटंबना झाली. हे कसं काय असू शकतं? बरं, तुम्ही आर्थिक व्यवहार तुम्ही केला, पैसे घेतले, भर मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांनी विचारलं बनतेजी तुम्ही 25 लाख घेतले, त्याचं काय झालं? आणि मायाताई कांबळे या ठिकाणीच्या नगरसेविका तिथल्या स्थानिक असताना तुम्ही कुठल्या पद्धतीचा विचार विनिमय करत नाही की पुढे काय करायचं आपल्याला? स्थानिक नगरसेविका समाजाची आहे ना, ती पण समाजाची प्रॉपर समाजाची नगरसेविका असताना तुम्ही तिला विश्वासात न घेता, मीटिंग न घेता हे तुम्ही हे अशा पद्धतीचं, मी तर म्हणेल हे एक प्रकारचं कांड आहे. 2009 रोजी जसं कांड केलं त्याची पुनरावृत्ती करून अशोकनगरमध्ये विटंबना झाली, केली गेली. ती छोटं विहार होतं, हे घडवून आणलेली विटंबना होती, स्पष्टपणे. रणदेव साहेब, हा त्यानंतर दर पावसाळ्यात आहे ना, तिथं पावसाळ्यात पाणी येतं पुराचं आपल्या वालधुणीत, अशोकनगर शिवाजीनगर. हो. तर रिटर्निंग वॉल पण मंजूर आहे. हा तिथं, हा ते पण आहे. तिथं बाजूला नदी आहे ना, ती नदीच्या बाजूला ती वॉल पण बनते आपली. म्हणजे जो पावसाचा जो फ्लो आहे, तो फ्लो इकडे जे वस्तीमध्ये यायचा दरवर्षीप्रमाणे तो फ्लो थांबणार. लोकांची तिथे घरामध्ये पाणी तिथं ते थांबले जाणार. म्हणजे पुराची जी स्थिती असायची दरवर्षीप्रमाणे ती थांबल्या गेली ना. मग अशा चांगल्या विकास कामाला आपण तिथे का आपण आडकाठी करायची? हा आमचा मुद्दा आहे स्थानिक. आमचा भंतेजीला, प्रॉपर भंतेजीला विरोध नाही, परंतु भंतेजींनी केलेल्या या कृत्याबद्दल जे काय मग ते तुमचं वॉल असेल, ब्रिज असेल, या अशा पद्धतीने केलेल्या कामाबद्दल आमचा त्यांना वैयक्तिक विरोध आहे. हा संतोष बोल, आणखी काय? जो उर्वरित जी जागा आहे त्यात रिझर्वेशन आहे, हॉस्पिटलचं आहे, गार्डनचं आहे, बस स्टँडचं आहे, ते करून घ्या ना काम. आणि जो 7/12 आहे तो आपल्या गौतम फाउंडेशनच्या नावे झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा. हा संघर्ष खोटी अफवा पसरून लोकांना फक्त भ्रमित करून घ्यायचं काम चालू आहे.
ही वस्तू तिथे मांडण्यासाठी आम्ही आणि कसं आहे साहेब, त्या ठिकाणी मूर्त्या ह्या अनधिकृतपणे रेल्वेच्या जागेत पण बसवल्या. त्याच्यामुळे आपला स्लम एरिया आहे. आज त्या झोपड्या तोडायच्या मनस्थितीत आहे असं रेल्वे प्रशासन येऊन गेलं. पुन्हा एक असं कांड घडेल हा. रेल्वेच्या जागेमध्ये, पुन्हा असं तुम्हाला ऐकायला येणार भविष्यामध्ये. हे तिसरं कांड घडेल. रेल्वेच्या जागेमध्ये मूर्त्या बसवलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्या प्लॉटमध्ये होत्या, आता बुद्ध मूर्त्या ह्या रेल्वेच्या जागेत बसवल्यात. उद्या तिच्या बाजूला असलेला कारशेड वाढल्यानंतर त्या मूर्त्याचा इश्यू पुन्हा होणार. मायाताई लक्षात ठेवायला लिहून घ्या. म्हणजे हेच करत राहायचं का आम्ही? आपण मध्यस्थी करून आयुक्तांसोबत चर्चा करून तो बुद्धमी फाउंडेशनच्या नावावर सातबारा व्हावा त्यासाठी आपण प्रयत्न. आणि स्थानिक कमिटी नाही त्या बुद्ध फाउंडेशन. ट्रस्टीमध्ये बघा, आज घडीला ट्रस्टी जी आहेत त्या ट्रस्टीमध्ये आता आज घडीला गौतम रत्न बंटींच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. नाही ना, नाव आहेत फक्त. साहेब मी स्पष्टपणे सांगतो, फक्त तिथे ट्रस्टीवरती नावं आहेत पण अस्तित्वात लोक नाही. अस्तित्वात लोक नाही.